नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण या सीरीजमध्ये कोणते स्टॉक दुसऱ्या दिवशी घ्यायचे आणि घेतलेले स्टॉक आपण त्या दुसऱ्या दिवशी कसे ट्रेड करतो. तर आज मी या व्हिडिओमध्ये काल मी जे सजेस्ट केले होते आणि आज जे जे स्टॉक जे आपण काल सजेस्ट केले होते आजसाठी, तर त्या स्टॉकमध्ये कशी मूव्हमेंट आली आणि त्यामधली मूव्हमेंट कशी कॅप्चर करायची किंवा कोणत्या स्टॉकमध्ये आपल्याला एंट्री घ्यायची आहे, हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात ठेवा की तुम्ही नवीन असाल स्टॉक मार्केटमध्ये, तर कॅपिटल वाचवणं किंवा कॅपिटल सेव्ह करणं किंवा आपले पैसे आहेत ते सुरक्षित ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही फुल क्वांटिटी किंवा तुमचे जे काही इनिशियल अमाऊंट आहे त्याने अजिबात ट्रेड करू नका, कारण तुम्ही नवीन आहात. दुसरी गोष्ट, तुम्ही साधारणपणे 2 ते 3 महिने फक्त प्रॅक्टिस केली पाहिजे. पण थोडं प्रॅक्टिस करताना तुम्हाला त्या प्रॅक्टिसमध्ये आनंद मिळावा या उद्देशाने तुम्ही जर ट्रेडिंग करायची इच्छा असेल तर तुम्ही प्रत्येक स्टॉक घेताना एक सिंगल क्वांटिटीमध्ये घ्या. म्हणजे प्रत्येक स्टॉक हा एक क्वांटिटीमध्ये घ्या आणि तो ट्रेड करून बघा. असे 2 ते 3 महिने ट्रेड केल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या अंती जर तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल किंवा तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स आला आहे ट्रेड करायचा, तर तुम्ही ट्रेडिंग सुरुवात करू शकता. त्यानंतर ट्रेड जर तुम्हाला अजिबात पैसे न वापरता करायचा आहे, तर तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला स्टॉकमध्ये बायचा सिग्नल येतो त्यावेळेस त्या बाय सिग्नलची जी किंमत असेल, त्या स्टॉकची त्यावेळेची जी किंमत असेल ती करंट मार्केट प्राइस जी आहे ते तुम्ही कागदावर लिहून ठेवा. म्हणजे तुमची ती बाईंग प्राइस होईल आणि तुम्हाला जेव्हा त्याचा सेल सिग्नल मिळेल किंवा कधी विकायचं हे तुम्हाला असं वाटलं, त्यावेळेस जी विकलेल्याची किंमत ती तुम्ही विकलेल्याची किंमत आहे ती तुम्ही परत वहीमध्ये लिहून ठेवा. असे रोजचे ट्रेडची तुम्ही नोंद ठेवा. म्हणजे तुम्हाला त्या स्टॉकमध्ये तुम्ही बाय आणि सेल कधी केलं आणि तुमची कुठे चूक झाली किंवा कुठे तुम्ही बरोबर होता हे तुम्ही रोज नमूद केलं तर तुम्ही स्वतःला एक परफेक्ट करायच्या दिशेने जात आहात असं समजेन मी. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला असं वाटतंय की नाही मला थोडा अमाऊंट करायचीच आहे, तर तुम्ही एवढी अमाऊंट इन्व्हेस्ट करा की समजा त्याचा तुम्हाला लॉस झाला तर तुम्हाला त्याचं दुःख होणार नाही. एवढी तुम्ही क्वांटिटी इन्व्हेस्ट करू शकता. पण माझ्या उद्देशाने तुम्ही पेपर ट्रेडिंग केलेलं छान, किंवा फक्त सिंगल क्वांटिटी बाय करायची किंवा सेल करायची हे जरी रोज तुम्ही केलं तर तुमच्या मनामध्ये सुरुवातीला ती भीती असते, ती भीती निघून जाईल. आता आपण बघूया की आपण मागच्या वेळेस झोमॅटो, गोकेक्स, सुझलॉन, पीयूसी, पीएसयू, बँक बीज, जिओफिन, परत चालेट या स्टॉकबद्दल आपण काल चर्चा केली होती. तर आता समजा वन बाय वन आपण स्टॉक बघूया. आता मी इथे झोमॅटो ओपन केलेला आहे. मी काल व्हिडिओमध्ये पण सांगताना हे सांगितलं होतं की तुम्ही 5 मिनिटाचा चार्ट ओपन करायचा आहे. तुम्ही जर इकडे बघाल तर मी सगळी इथे माहिती सांगतो. इथे स्टॉकचं नाव आहे. इथे तुम्ही या ठिकाणी या बॉक्समध्ये दुसरा कुठला स्टॉक आहे तो लिहून त्याच्यामध्ये सर्च करू शकता. फॉर एक्झाम्पल आपण यानंतर जिओफिन बघणार आहोत, तर इथे जिओफिन केल्यानंतर जिओफिनचा चार्ट उघडेल. इथे कुठली कॅन्डल सिलेक्ट केली ते कॅन्डलचे प्रकार, इथे किती मिनिटाची टाइम फ्रेम आहे ते आहे याच्यामध्ये. हे व्ह्यूज, इथे आपण इंडिकेटर यूज करू शकतो आणि बाकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल. याचा आपण उपयोग करून रेजिस्टन्स सपोर्ट काढू शकतो. आता इथे मी झोमॅटोचा चार्ट ओपन केलाय. आता झोमॅटोचा चार्ट ओपन करण्यापूर्वी आपण कालचं पण चार्टची माहिती घ्यायला पाहिजे. समजा हा हा जो चार्ट आहे तो या कॅन्डल पासून, म्हणजे मी आता थोडं इथे तो या कॅन्डल पासून, म्हणजे या कॅन्डलची तारीख बघाल तर ही 4 तारीख होती. म्हणजे कालचा जो चार्ट आहे 4 तारीख होती आणि ती कॅन्डलचा 3:30चा जो शेवटची कॅन्डल आहे ती ही कॅन्डल आहे. म्हणजे ही 3:30ची कॅन्डल आहे. म्हणजे हा जो पूर्ण कॅन्डल दिसतात वेगवेगळ्या प्रकारच्या, हा कालचा चार्ट आहे, बरोबर. आणि हा आहे तो आजचा, म्हणजे हा 5 तारखेपासूनचा, हा आजचा पूर्ण चार्ट आहे. म्हणजे तुम्हाला 5 मिनिटाची जर टाइम फ्रेम वरती तुम्ही चार्ट ओपन केला तर प्रत्येक कॅन्डल ही 5-5 मिनिटाची आहे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि ही जी कॅन्डल आहेत, ह्या सगळ्या कॅन्डल आहेत त्या कालच्या दिवसाच्या आहेत आणि ह्या कॅन्डल आहेत सगळ्या त्या आजच्या दिवसाच्या आहेत. जेव्हाही मार्केट ओपन होतं, समजा ही आजच्या दिवसाची पहिली कॅन्डल आहे
आता ही बघाल तर ही आजच्या दिवसाची पहिली कॅन्डल आहे. तिथे जर मी माझा कर्सर घेऊन गेलो तर तुम्हाला इकडे व्हाईटमध्ये दिसेल, इकडे व्हाईटमध्ये की तिथे तारीख दिसते 5 डिसेंबर 9:15 म्हणजे 9:15 वाजता जेव्हा मार्केट ओपन झालं तेव्हा ही कॅन्डल तयार झाली. तर आपण त्याच्या आधी मार्केट जेव्हा ओपन होतं तेव्हा त्याच्या आधी आपल्याला रेजिस्टंट आणि सपोर्ट ड्रॉ करायची आहे. आता आपण रेजिस्टंट हा असतो तो लाल रंगाने काढतो, मग इथे लाल लाल रंग सिलेक्ट करतो आणि इथे मी रेजिस्टंट ची लाईन ड्रॉ करतो. ही झाली रेजिस्टंट, ही झाली कालची रेजिस्टंट. आता मी परत इकडे ग्रीन कलर करतो आणि ग्रीन कलर केल्यानंतर खाली इकडे ड्रॉ करतो, तर तो झाला सपोर्ट. आता तुम्ही बघाल तर आजच्या दिवशी जेव्हा 9:15 वाजता कॅन्डल तयार झाली, तर 9:15 वाजता जशी कॅन्डल तयार झाली तसं त्यांनी मागच्या वेळेचा जो रेजिस्टंट आहे म्हणजे ही लेवल आहे की त्यांनी पहिल्या कॅन्डलमध्येच तोडली गेली. पण मी तरी पण पहिल्या कॅन्डलमध्ये बिलकुल ट्रेड घेत नाही, कारण कधी कधी ती फेक कॅन्डल किंवा आधीच्या दिवसाचं प्रॉफिट बुकिंग असू शकतं. त्यामुळे मी पहिल्या कॅन्डल नंतर दुसऱ्या कॅन्डलचा वेट करतो. तर तुम्ही बघाल तर दुसरी कॅन्डल जेव्हा तयार झाली तर ही कॅन्डल सुद्धा पहिल्या कॅन्डलपेक्षा वरती तयार झाली, म्हणजे ह्या पहिल्या कॅन्डलला सुद्धा ह्या दुसऱ्या कॅन्डलनी तोडलं गेलं आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघाल तर बघा ही पहिली कॅन्डल आहे, त्यानंतर ही दुसरी कॅन्डल आहे आणि तुम्ही कॅन्डल बघाल तर ह्या पूर्णपणे मारुबोजू कॅन्डल, बुलिश मारुबोजू म्हणू शकतो, ग्रीन मारुबोजू म्हणू शकतो, अशा कॅन्डल तयार झालेल्या आहे. म्हणजे इथे मला एक सिग्नल मिळाला की तुम्हाला इथे रेजिस्टंटला पण तोडलेला आहे, ग्रीन कॅन्डल पण तयार झालेली आहे, पहिल्या कॅन्डलचा जो हाय आहे किंवा पहिल्या कॅन्डलच्या वरती ती तयार झालेली आहे. म्हणजे इथे जे लोक आहेत ते खरेदी करण्यामध्ये उत्सुक आहेत. त्याच्यासाठी एक गोष्ट आपल्याला नेहमी सपोर्ट करते ती म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेज आणि व्हॉल्यूम. आता बघा इथे आदल्या दिवशी जेव्हा स्टॉकची किंमत इथून इथपर्यंत आली तर तुम्हाला इथे व्हॉल्यूममध्ये फारसा काही फरक दिसला नाही. पण जसं त्या आजची कॅन्डल उघडली तसा व्हॉल्यूमचं प्रमाण बघा किती जास्त प्रमाणामध्ये आहे. म्हणजे या कॅन्डलला व्हॉल्यूमने सुद्धा सपोर्ट केलेला आहे, याने रेजिस्टंट पण तोडलेला आहे. आणि त्यानंतर एक दुसरी गोष्ट म्हणजे तर ही जी निळ्या रंगाची तुम्हाला लाईन दिसते, ही निळ्या रंगाची लाईन म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेज आहे 20ची आणि ही जी पिंक कलरची जी आहे ती मुव्हिंग ॲव्हरेज आहे 50ची. आणि त्यांनी काय केलं आहे तर इथे त्यांचा क्रॉसओव्हर झाला आहे. म्हणजे आपल्याला तीन गोष्टी इथे दिसत आहेत. ह्या मुव्हिंग ॲव्हरेजचा क्रॉसओव्हर झालेला आहे, इथे व्हॉल्यूम चांगला आहे, इथे यांनी रेजिस्टंटला तोडलेला आहे आणि इकडे बुलिश कॅन्डल तयार झालेली आहे. एवढे सगळे सिग्नल झालेत तयार. मग मी त्यावेळेस इकडे जे तुम्हाला ब्ल्यू डॉट दिसतोय, झिरोदामध्ये ब्ल्यू डॉट म्हणजे तिथे आपण बाय केलेला असतो आणि रेड डॉट म्हणजे तिथे सेल केलेला असतो. म्हणजे हे मी आज ट्रेड घेतला ते तुम्हाला सांगतो की आज मी हा ट्रेड का निवडला, तर त्याची कारणं तुम्हाला समोर दिसत आहेत आणि ही गोष्ट तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलेली आहे की रेजिस्टंट तोडल्यानंतर तिथे बुलिशनेस असतो. परत इथे मुव्हिंग ॲव्हरेजचं क्रॉसओव्हर झाल्यासारखं आहे, व्हॉल्यूम चांगला आहे, त्यामुळे इथे आपण ट्रेड घेऊ शकतो. आणि इथे ट्रेड घेतल्यानंतर तुम्हाला तो जेव्हा पण असं वाटतंय की तिकडे क्रॉसओव्हर होतोय तर बघायला गेलं तर अजून इथे क्रॉसओव्हर झाला होता, म्हणजे या पॉईंटला त्या कॅन्डलनी तोडलं होतं. म्हणजे तुम्ही इथे जाल, फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही इथे बाय केलं या कॅन्डलला साधारणपणे या लेवलला, तर तुम्ही तो विकू करू शकता, कारण इथून स्टॉक खाली जरी पडला तरी त्यांनी ह्या ब्ल्यू लाईनला तोडलेलं नाही. खाली जरी पडला तर ब्ल्यू लाईनला इथे तोडलं, पण तुम्हाला असं वाटलं की ही ब्ल्यू लाईन खाली गेली पाहिजे. मी परत इथे थोडं कलर चेंज करतो. ही ब्ल्यू लाईन समजा खाली आली आणि ही जी तुम्हाला पिंक लाईन दिसते ती वरती गेली, तेव्हा सेलचा सिग्नल येतो. बघायला गेलं तर इथे सेलचा सिग्नल नाही, पण मी पोझिशन सहसा कॅरी फॉरवर्ड करत नाही, त्यामुळे मी इथे या स्टॉकला विकू शकतो. म्हणजे या ठिकाणी मी या स्टॉकला विकलं या लेवलला. म्हणजे ही जी किंमत आहे स्टॉकची
म्हणजे ही जी किंमत आहे साधारणपणे 299 रुपये आणि बायचं सिग्नल 209 रुपये, म्हणजे साधारण प्रत्येक स्टॉक्समध्ये मला 9 रुपयाचा फायदा झाला आहे, हे तुम्हाला दिसून येतंय. आता आपण पुढचा स्टॉक बघूया, ज्याच्यामध्ये मी एंट्री घेतली नाही, त्याच्याबद्दल आपण बोलूया. जिओ फिन. का घेतली नाही एंट्री त्याचं पण तुम्हाला मी सांगतो. हां. हां, आज 9:15 ही कॅन्डल तयार झाली. ही 9:15 कॅन्डल आहे. म्हणजे ही जी कॅन्डल लाल रंगाची कॅन्डल दिसते ती 9:15 आहे. आणि त्याच्या आधीचा जो रेजिस्टन्स सपोर्ट आहे तो समजा आपण ड्रॉ केला, तर आपण तोही ड्रॉ करून बघूया मागच्या दिवसाचा. हा मागच्या दिवसाचा रेजिस्टन्स आणि सपोर्ट. म्हणजे आपण इथे आता पहिल्यांदा सपोर्ट ड्रॉ करूया. हा मागच्या दिवसाचा सपोर्ट आहे आणि त्याच्या त्या दिवसाचा रेजिस्टन्स कुठला आहे, तर हा आहे टॉपची व्हॅल्यू. हा रेजिस्टंट आहे. आता मार्केट ओपन झालं इथे. 9:15 कॅन्डल आहे. परत 9:20 कॅन्डल ही बुलिश कॅन्डल झाली. पण त्या बुलिश कॅन्डलनी मागचा जो हाय होता किंवा रेजिस्टन्सची जी लाईन दिसते तुम्हाला, ही जी रेजिस्टन्सची लाईन दिसते बघा, ही कॅन्डल आहे. हा ही रेजिस्टन्सची लेवल आहे आणि ही सपोर्टची लेवल आहे, बरोबर. तर ही जी पहिली रेड कॅन्डल आहे ती तयार झाली. दुसरी ग्रीन कॅन्डल तयार झाली. त्यांनी ह्या रेजिस्टन्सला टच केलं. आता मी इथे स्टॉक कधी बाय केला असता, जर त्यांनी ही पुढची कॅन्डल जी रेड आहे ती इथे तयार झाली असती वरती आणि ती पण ग्रीन तयार झाली असती आणि त्याच्या खालचा जर व्हॉल्यूम आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये असता, तर हा जिओ फिनमध्ये मी एंट्री घेतली असती. त्यामुळे मी इथे बाय नाही केलं. त्यानंतर तुम्ही बघाल की तो स्टॉक कसा खाली पडला गेला. म्हणजे याच्यामध्ये आपला लॉस झाला असता तर डायरेक्ट आपण जाऊन खरेदी केलं असतं आजच्या दिवशी. तर पण लक्षात ठेवायचं की जोपर्यंत रेजिस्टरला तोडत नाही तो स्टॉक, तोपर्यंत त्याच्यामध्ये एंट्री घ्यायची नाही. जसं आपण मगाच्या झोमॅटोमध्ये बघितलं की त्यामध्ये आपण एंट्री करू शकत होतो. त्यामुळे मी हा जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये एंट्री करायचा विचार केला नाही. दुसरा स्टॉक आहे सुझलॉन. आता सुझलॉनमध्ये जाऊया. सुझलॉनमध्ये मी का स्टॉक घेतला नाही किंवा का का घेऊ शकलो नाही किंवा घेऊ शकतो किंवा मी मिस केला काही असेल तर ते आपण कसं शोधून काढायचं. आता सुझलॉनमध्ये बघायला गेलं तर ही सगळ्यात शेवट कालच्या दिवसाचं ट्रेनिंग हे कालच्या दिवसाचं ट्रेनिंग आहे 4 तारखेचं. इथे खाली बघा 5 तारीख दिसते. आता कालच्या दिवसाचा हाय जो आहे तो हा आहे. तर याचा जरा मी कलर चेंज करतो. आपण सगळ्यात पहिल्यांदा हाय ड्रॉ करूया. हा आहे कालच्या दिवसाचा हाय. हा हाय झाला आणि हा समजा हा सपोर्ट झाला. तर जेव्हाही आजच्या दिवशी स्टॉक उघडला, स्टॉक ओपन झाला, हा आज स्टॉक ओपन झाला, हे मी कॅन्डल काढून घेतो. हा हा जेव्हा ओपन झाला तेव्हा त्यांनी रेजिस्टन्सला टच केलं. म्हणजे आजच्या दिवसाचं बघा सव्वा हा 9:15 कॅन्डल बघाल तुम्ही, तर ही 9:15 कॅन्डल आहे मोठीवाली. यांनी रेजिस्टरला टच केलं पण त्यांनी तोडलं गेलं नाही. इथे दुसरी कॅन्डल तयार झाली, त्यांनी पण नाही तोडलं. ही तिसरी कॅन्डल तयार झाली, तिने पण नाही तोडलं. त्यानंतर स्टॉक खाली पडला, म्हणजे ही रेड कॅन्डल झाली. त्यामुळे मी या स्टॉकमध्ये एंट्री घेतली नाही. मी वाट बघितली. परत त्यांनी याला सपोर्टला टच केला पण त्या स्टॉकनी त्या सपोर्टला तोडलं गेलं नाही. त्यामुळे यामध्ये थोडं वाट बघावी लागली. परत दुसऱ्या वेळेस वरती गेला, परत खाली आला, वरती गेला, खाली आला. पण याच्यामध्ये अशी
कोणत्या वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला मुवमेंट नाही दिसली म्हणजे हा पूर्णपणे साईडवेज ट्रेंड होता. म्हणजे तुम्ही जर या कडे बघाल पूर्ण दिवसभर याची मुवमेंट बघाल तर या चौकोनामध्येच त्याची ट्रेडिंग होते. त्यामुळे या स्टॉकमध्ये साईडवेज मुवमेंट असल्यामुळे या स्टॉकमध्ये मी ट्रेडिंग नाही केलं. आता पुढचा स्टॉक आहे PSU बँक बीज. आता मी इथे परत टाकतो PSU बँक बीज. हां, PSU बँक बीज. आता याच्यामध्ये बघाल तर हे 4 तारखेचं ट्रेडिंग होतं. 4 तारखेच्या ट्रेडिंगमध्ये हा हाय होता, हा वाला होता हाय. हा रेडनी करूया आणि हा लो, आणि याचा दुसरा आणखीन एक सपोर्ट म्हणजे नंतर हा सपोर्ट, पण हा सपोर्ट आपण ग्रीन कलर मध्ये टाकूया. हा आहे तो सपोर्ट आहे. आता समजा या रेजिस्टंट लेवलला ही 9:15 कॅन्डल, एवढी रेड कॅन्डल तयार झाली. त्यानंतर मार्केट खाली पडायला लागलं किंवा स्टॉक खाली पडायला लागला. परत इथून त्यांनी सपोर्ट घेतला आणि स्टॉक वरती गेला. परत स्टॉक खाली आला, परत इथे सपोर्ट घेतला आणि वरती गेला. आणि त्यावेळेस मी इकडे जेव्हा सपोर्ट घेऊन वरती गेला, सपोर्ट पासून वरती जेव्हा मार्केटमध्ये स्टॉकची मुवमेंट होते, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघायची ती म्हणजे त्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम. आता बघा, तो स्टॉक एवढी मोठी रेड कॅन्डल तयार झाली आहे, पण त्या रेड कॅन्डलला व्हॉल्यूम आहे का? अजिबात नाही. स्टॉक खाली पडला, अजिबात एवढ्या जागेमध्ये व्हॉल्यूम नाही. इथे एवढी मोठी कॅन्डल तयार झाली ग्रीनवाली, त्याच्या खाली व्हॉल्यूम आहे का बघा? अजिबात व्हॉल्यूम नाही. आणि इथे एवढी छोटी जरी या दोघांचं कंपॅरिझन केलं, म्हणजे या कॅन्डलचं आणि या कॅन्डलचं कंपॅरिझन केलं तर तुम्हाला समजेल की ही मोठी कॅन्डल आहे, तरी पण मी इथे बाय नाही केलं कारण तिकडे व्हॉल्यूम नाही आहे. म्हणजे तुम्हाला फेक ब्रेकआउट, म्हणजे एखाद्या स्टॉकमध्ये किंमत झटकन वाढतीये आणि त्यानंतर खाली पडत जाते, याचा असा अर्थ होतो की तिथे फेक ब्रेकआउट आहे. म्हणजे खोटं उगीच किंमत वरती आणण्याचा प्रयत्न केलेला आहे छोट्या कस्टमरना किंवा छोट्या इन्व्हेस्टरना फसवण्यासाठी. तर ती कशी ओळखायची तुम्ही या व्हिडिओमध्ये किंवा या स्टॉकमध्ये बघू शकता. एवढी मोठी ग्रीन कॅन्डल, व्हॉल्यूम अजिबात काही नाही. त्यानंतर स्टॉक खाली पडला, म्हणजे ज्यांनी इथे बाय केलं त्यांना ही खाली खाली किंमत पडून त्यांचा लॉस केला गेला, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि इथे सपोर्टच्या ठिकाणी चांगली ग्रीन कॅन्डल तयार झाली आणि इकडे व्हॉल्यूम चांगला होता. मी तिथे समजून गेलो, तरी पण मी या क्रॉसओव्हरसाठी थांबलो. हा जो क्रॉसओव्हर आहे इथे क्रॉसओव्हरसाठी मी थांबलो आणि या कॅन्डलमध्ये मी बाय केलं आणि या कॅन्डलमध्ये मी सेल केलं, कारण ही रेजिस्टन्सची लेवल होती. त्यानंतर तो स्टॉक खाली 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 उतरत गेला. म्हणजे तुम्हाला कळालं असेल मी कधी एंट्री घेतो आणि कधी सेल करतो. इथे एंट्री न करण्याचं कारण तुम्हाला सांगितलं, कारण इकडे व्हॉल्यूम नव्हता. इकडे एंट्री करण्याचं कारण एक आहे की सपोर्टला तोडलं गेलं नाही, क्रॉसओव्हर झाला, व्हॉल्यूम चांगला होता, ह्या 3 गोष्टी होत्या. त्यानंतर मी इथे बाय केलं आणि या ठिकाणी सेल केलं. म्हणजे तुम्हाला समजलं की या स्टॉकमध्ये किंवा या PSU बँक बीजमध्ये मी कसा काय प्रॉफिट केला. आणि झिरोदामध्ये जेव्हा पण तुम्ही एंट्री करता आणि क्लोज करता तेव्हा त्या चार्टवरती असे ब्ल्यू डॉट आणि रेड डॉट येतात, आणि तुम्ही तिथे ते जर एंट्री घेतली नसेल तर हे ब्ल्यू डॉट किंवा रेड डॉट येत नाहीत. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. इथे जर तुम्ही क्लिक केलं, समजा याच्यावर समजा तुम्ही क्लिक केलं, तर तुम्ही कितीला बाय केलं? 2500 क्वांटिटी एकूण 80 रुपये 41 पैशाला विकत घेतल्या आणि 25,000 क्वांटिटी एकूण 80 रुपये 58 पैशाला विकल्या गेल्या. हे तुम्हाला त्या ट्रेडमध्ये दिसून येत आहे. आता पुढचा ट्रेड म्हणजे कुठला आहे की जिओफिन. आता जिओफिनमध्ये गेल्यानंतर आपण बघाल, जिओफिनमध्ये गेल्या, अच्छा ऑलरेडी या जिओफिनचं पण बघितलं की या रेजिस्टन्स तोडलाच नाही याच्यामध्ये. ओके, तर तुम्हाला ओव्हरऑल कळालं असेल की आपण स्टॉकमध्ये कसं काय ट्रेड घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेजिस्टन्स तोडला पाहिजे तर बुलिश मुवमेंट असते, सपोर्ट तोडला तर बिअरिश मुवमेंट असते, व्हॉल्यूम बघणं महत्त्वाचं आहे, क्रॉस ओव्हर बघणं महत्त्वाचं आहे. आणि मी याच्यामध्ये जे क्रॉस ओव्हर यूज केलेला आहे त्या स्टडीजमध्ये तुम्ही बघाल तर 20 दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि 50 दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज आहे जी मी वापरली गेलेली आहे.
आणि मी 5 मिनिटाच्या चार्टवरती पाहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधीच्या दिवसाचा जो सपोर्ट आणि रेजिस्टंट आहे तो ड्रॉ करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामधून आपण स्टॉकमध्ये मुवमेंट होत असेल त्याप्रमाणे बाय किंवा सेल करू शकतो. तुम्हाला सगळं कळालं असेल, काही क्वेरीज असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. थँक्यू.